आहेत आणि विराट कोहली आहेत, इकडे गणेश कोरे आहेत आणि तानाजी मोरे आहेत. तर मोकोला सुद्धा आपण खूप मेहनत घेताना बघतोय. त्याचबरोबर साईराजची संपूर्णच मित्रमंडळी जी आहे ती खूप चांगली मेहनत घेतली ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. सलग स्पर्धा एकदा आयोजित करणं साधी गोष्ट आहे, परंतु तिला निरंतर कन्सिस्टन्सी म्हणजे निरंतर ती स्पर्धा आयोजित करणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि त्यातल्या त्यात स्पर्धेला दरवर्षी काहीतरी वेगळं करायचा हा निर्धार असतो. मग कालचा तो शो आपण पाहिला, अगदी कालचा पांडेजी शो आपण जो बघितला तोही कुठून तरी गणेशने शोधून आणला. मला वाटतं गणेश गिरगावच्या आपल्या ह्याला रथयात्रेला गेला होता आणि त्या रथयात्रेमध्ये कुठेतरी त्यांची त्या ठिकाणी त्या व्यक्तीसोबत ओळख झाली आणि मग तिथून मात्र त्यांना शोधून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मग त्या व्यक्तीला या शो साठी आपल्या मैदानावर बोलवलं. तर किती मेहनत घ्यावी लागते, म्हणजे तुम्ही स्वतः एक आयोजक म्हणून आणि कॉमेंटेटर म्हणून याबद्दल काय सांगाल? रोशनजी, ऍक्च्युली गणेश आणि तानाजी, संभाजी, दीपक हे सगळी जी मंडळी आहे ते घरातून जेव्हा पाऊल बाहेर टाकतात आणि कुठे एखाद्या इव्हेंटमध्ये ते स्वतः जात असतात, मग त्यांच्या बॅक ऑफ द माइंड एकच गोष्ट असते की यातून काय चांगलं आपल्याला बघायला भेटतं आणि त्या चांगल्याला आपण आपल्या इथे कसं घेऊन जायचं, त्याचे खर्च किती लागेल, त्याला आपण आपल्या मैदानामध्ये देखील घेऊन जाऊ शकतो काय. ते एक 365 दिवस त्यांच्या डोक्यामध्ये ही एक जद्दोजहद चालू असते की आपल्या टुर्नामेंटमध्ये आपण या गोष्टीला कसं घेऊन जाऊ शकतो आणि आपल्या टुर्नामेंटमध्ये कसं आपण आपल्या कार्यक्रमामध्ये यावरती चार चांद लावू शकतो, ह्याच्यावरती निरंतर त्यांचा प्रयत्न असतो. ही एका दिवसाची मेहनत नसते, ही 365 दिवस ते त्याचा विचार करत असतात आणि 365 दिवस विचार केल्यानंतर एक अशी संकल्पना समोर येते आणि आपला देखावा असा एक क्रिकेट टुर्नामेंटचा आपण जेव्हा समोर जातो. रोशन असं आहे त्याचं. तर नक्कीच पांडेजी ही मेहनत आणि त्या मेहनतीला मिळालेले हे फळ म्हणजे प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं आयोजकांचं, साईराज मित्र परिवाराचं. जाऊया मॅचच्या दिशेने. शिवडीचा सम्राट आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण जर पाहिलं तर शिवडीची दुर्गा माता असा हा सामना आहे. अजय गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय, डावकुरी आताचा, आणि एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज म्हणून सुद्धा अजयकडे पाहिलं गेलं. आणि दुसऱ्या बाजूने आपण सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली पाहायला मिळते. एका बाजूला हर्ष आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश असे दोन फलंदाज शिवडीचा सम्राट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल स्वीप केलाय. शिवडी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधले दोन नावाजलेले संघ आज एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकले गेलेत. आपण उभे असलेले बघतोय. मगाशी जय मल्हार स्पोर्ट्स क्लब त्याने सुद्धा एक वर्ष स्पर्धा जिंकली आहे. त्याचबरोबर शिवडीचा सम्राट यावर दोन वेळेला त्यांनी फायनल मारली आहे आणि त्याचबरोबर दुर्गा माता संघाने सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स दिला मागील पर्वांपासून. तर या वेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अजय अनारकर मात्र त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये मात्र चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून केली गेली आहे. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मात्र वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली सुद्धा असंच म्हणावं लागेल. क्रिकेटमध्ये हे सर्व काही असंच आहे, काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. टॅप केला गेलाय. पहिल्याच ओव्हरचा खेळ मात्र सध्या प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू आणि 2 धावा जमवल्या हर्षने. पहिला बॉल स्वीप केला, दुसरा बॉल सरळ अजयच्या हातामध्ये खेळला आणि तिसरा बॉल बॅकफुट वर जाऊन अगदी थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र ओव्हर दी कव्हर्स अगदी मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवलं दिलं आणि ती 1 रन मात्र मिळवली आहे. चौथा बॉल. पुन्हा एकदा हवेत बॉल खेळण्याचा प्रयत्न. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ह्या टॅप फटक्याला खूप महत्व दिलं जातं. मुंबईचं क्रिकेट आणि मुंबईची लोकल, मुंबईचं राहणीमान, अगदी इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं द सिटी ऑफ ड्रीम्स अँड अनस्टॉपेबल सिटी म्हणून मात्र मुंबईला ओळखलं जातं. मुंबईचं क्रिकेटही तसंच आहे. हो, इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आला. योगेश रुगे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं भारतीय संघासाठी रिषभ पंत विकेट किपिंग करतो ना, तसं मात्र योगेश रुगेला तुम्ही तिकडे बघू शकाल. योगेश रोगे सुद्धा आपण जर पाहिलं तर तो आपल्या शिवडीच्या दुर्गा माता संघाचा रिषभ पंत आहे असं आपण त्याच्या बाबतीत म्हणू शकतो. या वेळेला सरळ बॅटनं फटका केलाय आणि हा बॉल हातातून निसटलाय, जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. SRPL चौकार.
शेवटच्या बॉलवरती मात्र हा चौकार ठोकला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनगडी बाद 9 धावा शिवडीचा सम्राट संघाच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट आपण अनुभवलेलं आहे मागील 9 पर्वांपर्यंत, म्हणजे 8 पर्व आणि हे 9वं पर्व. साईराज प्रीमियर लीग दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतं. अगदी नॅशनलाइज स्पॉन्सर आपण पाहिलात तर या स्पर्धेला लाभतात. आणि इथे मात्र फसवलं सिद्धेशला. आपल्या जाळ्यामध्ये मधली एसटी वाकवली आहे. क्लीन बॉल आणि सिद्धेश बॅक टू दी पवेलियन. आणि मयूरच्याही बॅटमधून एक कलात्मक फटका या वेळेला. फॉलिंग स्वीप पुन्हा एकदा टॅप केलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे 1 रन घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. घोषित स्वरूपातल्या धाबा मिळत आहेत. एकेरी धावेची भर पडते स्कोर कार्डवर. संघाची धावसंख्या सध्या डबल डिजिट मध्ये आहे. 10 धावा स्कोर कार्डवर आहे. 1 गडी बाद. या वेळेला स्वीप करायचा प्रयत्न होता. उलट्या बॅटने केलेला फटका आणि तिकडे मात्र फलंदाज स्वतःच्या जाळ्यामध्ये. डावखुरी हाताचा बॅटर आहे. बघूया आता मात्र त्याच्यासाठी थोडंसं वेगळं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा चांगला फटका येतोय मयूरच्या बॅटमधून. या वेळेला कॅप्टन आहे टीमचे. टॉस जिंकला असता तर बॅटिंगच घ्यायची होती आणि बॅटिंगच मिळाली. भलेही टॉस समोरच्या टीमने जिंकला असला तरी सध्या स्कोर जर पाहिलं तर 11. 2 गडी बाद झालेत. 2 धक्के आतापर्यंत लागलेले ते शिवडीचा सम्राट संघाला. हो या वेळेला बघा काय फटका खेळलाय. प्रेझेन्स ऑफ माइंड अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या छोट्याशा आकाराच्या मैदानामध्ये तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड जे आहे ते खूप महत्वाचं मानलं जातं. कारण कसं खेळायचं, कधी धाव घ्यायची, कधी नाही घ्यायची, सतर्क राहावं लागतं नेहमी फलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना. आणि इथे मात्र 1 to go शेवटचा बॉल होता. बघूया असं आम्हाला पंचांनी कळवलंय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा बॉल हातातून निघालाय आणि रनचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. धावा धावा आणि धावांसाठी केली जाणारी धाव आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये मागील 2 दिवसांपासून. दुसरी रजनी आहे साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9. दुसरा दिवस आपण बघतोय. दुसरी रजनी आपण बघतोय. आणि पंचांकडे मात्र अपील केली गेली आहे कॅच आउट साठी, परंतु पंचांनी ती अपील मात्र फेटाळून लावली आहे. आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे की कॅच आउट आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू बघूया काय निर्णय आमचे तिसरे पंच आम्हाला कळवत आहेत. श्री साई थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतंय. त्याची पडताळणी होईल. तोपर्यंत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. सध्या विकेट आली तर 1 धाव जी घेतली गेली आहे ती मिळणार नाहीये, परंतु सध्या तरी स्कोर कार्ड वरती 13 धावा आणि 2 विकेट्स आहेत. नॉट आउट असेल आणि रिव्ह्यू घालवलेला आहे शिवडीची दुर्गा माता संघाने. अगदी क्लिअर डिसिजन आहे आणि त्यामध्ये आपण 2 रिव्ह्यू तुम्हाला प्रत्येक इनिंग साठी, म्हणजे अगदी पूर्ण मॅच मध्ये तुम्ही 2 रिव्ह्यू घेऊ शकता. त्यापैकीचा 1 रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही घालवलेला आहे. यानंतर फक्त एकच रिव्ह्यू शिवडीची दुर्गा माता या संघाला मिळणार आहे. परंतु फलंदाज सुरक्षित आहे, त्यामुळे धावसंख्या 2 ओव्हर नंतर 13, 2 गडी बाद.
हर्ष आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर फलंदाजी करताना प्रवीण त्याची साथ देतोय. आणि गोलंदाजीसाठी या वेळेला मात्र गोलंदाजीसाठी आलाय राकेश. शेवटीची दुर्गा माता संघाकडून राकेश मैदानावर दाखल होतोय. तिसरी ओव्हर घेऊन योगेश आहे, अजय आहे मैदानाच्या आतमध्ये, राकेश आहे. असे बरेच खेळाडू आपल्या परिसरातलेच आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी बरेच चाहते या ठिकाणी आलेले आहेत. या वेळेला मात्र पुन्हा एकदा अपील केली गेली आणि फलंदाज बाद. तर हे मैदान बऱ्याच वेळेला गाजवले या दोन्ही संघांनी. सचिन एक अनुभवी खेळाडू आहे या मैदानावरचा तसं बघायला गेलं तर, आणि बऱ्याच मागे आलाय सचिन बॅटिंगला. तिसऱ्या ओव्हरमध्ये तो बॅटिंगसाठी मैदानावर दाखल झालाय. 13 वर 3 सध्या शेवटीचा सम्राट. फुलटॉस बॉल होता, प्रवीणने मात्र खेळून काढलाय हा बॉल. गॅप मध्ये एक सिंगल घेतली गेली. दोन्ही डावकुरे आताचे फलंदाज आता मात्र मैदानावरती असतील. शिवडीचा सम्राट एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शिवडीची दुर्गा माता. आणि यावेळेला सरळ बॅटर फटका खेळत सचिन या नावाला मात्र साजेशी अशी खेळी पाहायला मिळते. चौकार. धावा या चौकारासोबत 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय. म्हणजे 2.3 चेंडू नंतर 3 गडी बाद 18 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाजी करतोय या वेळेला राकेश. टॅप केले या वेळेला सचिनने. एक अनुभवी खेळाडूची हीच खरी ओळख आहे की प्रत्येक बॉल चौकार मारत नाहीत. काही वेळेला चौकार मारले की एखाद सिंगल घेतात, डिक्लेअर मध्ये टाकतात चेंडूला आणि स्वतःला मात्र कुठेतरी सेट ठेवतात. सेट करण्याचा प्रयत्न, अगदी असं वाटलं की डगआउट मधून येतानाच सेट होऊन आलाय सचिन. तसं जास्त वेळ तो घेत नाही सेट होण्यासाठी, कारण आता बॉल आपण जर पाहिलं तर कमी शिल्लक आहेत हातामध्ये. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा जास्त खाली राहिला, त्यामुळे सचिन आणि सचिनच्या बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूने सांगता होते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 20 धावा. साईराज प्रीमियर लीग आपण बघत आहात. साईराज कला क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत आपण चित्रकला स्पर्धा पाहिली, चित्रकला स्पर्धेसोबत बुद्धिबळ स्पर्धा पाहिली, कॅरम स्पर्धा आपण पाहिली. कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण या स्पर्धेदरम्यान केलं गेलेलं पाहिलं. आणि त्यानंतर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हे खूप जवळचं राहिलंय. SRPL मग आपण म्हटलं तर रक्तदान शिबिर आलं. रक्तदान शिबिरात 319 लोकांनी रक्तदान केलं. त्यामध्ये 16 संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी निवडले गेले. आपल्या शिवडी परिसरातून जी नावाजलेली मंडळ आहेत, मग ती नवरात्रोत्सव असो, गणेशोत्सव असो, सामाजिक संस्था असो. आणि या वेळेला समोर प्रवीणच्या बॅटमधून अजय आहे तिकडे. ओव्हर थ्रो, आणखीन एक रन तिकडे मिळतीये शिवडीचा सम्राट संघाला. मिस्टेक्स होता है, गलती से मिस्टेक यहां पर बहुत महंगी पड़ सकती है पांडे जी. यहां पर आप गलतियां नहीं कर सकते. शोले पिक्चर में गब्बर सिंह की भूमिका में अमजद खान सर ने यह कहा था कि गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी. और ये गलतियां आप क्रिकेट के मैदान पर तो बिल्कुल नहीं कर सकते.
अगर आपको इस प्रतियोगिता का विजेता बनना है ना, तो आपको यहाँ पर छोटी छोटी गलतियों को सुधार कर खेलना होगा। 23 रन ऑन द बोर्ड विद लॉस ऑफ 3, 23 धावा 3 गडी बाद। पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक खेळला गेलाय प्रवीणच्या माध्यमातून, 1 रन घेण्याचा प्रयत्न हो, आणि ते मात्र सचिन बघा, सचिन हुलकावण्या देतोय। सचिनचं ते काम आहे, सचिन से आपको डरना होगा, द गॉड ऑफ क्रिकेट है वो, पर ये लेफ्ट हैंडेड सचिन है, ये चतुर और चालाक सचिन है। मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए। सिर्फ तालियां हाथ से नहीं बैट से भी बजाता है। एक अनुभवी खिलाड़ी है और गेम पर एक अच्छी पकड़ है उसकी, जैसे कि अंडरम बॉक्स क्रिकेट जो मेंटली खेला जाता है ना, वो भी खेलते हैं वो। ये फुल टॉस गेंद थी, इस बार सीधे बॉलर के हाथ की तरफ जाएगी, लेकिन नॉट आउट। देखिए नॉट आउट का इशारा वहां पर आया, अंपायर अजीत निकम और रोहन दोंदे जो हमारे ऑफिशियल अंपायर्स है, बहुत ही अनुभवी और एक्सपीरियंस अंपायर में से एक माने जाते हैं अजीत निकम सर। अंडरम बॉक्स क्रिकेट की जानी मानी टूर्नामेंट्स में आप उन्हें देख पाएंगे, जैसे कि हमारे वडाला के सहकार नगर के मैदान में जो वाई चषक होता है उसमें भी वो अंपायरिंग करते हुए आपको नजर आएंगे। और ऐसी कई की सारी टूर्नामेंट्स मुंबई के हर एक कोने में, जहां जहां गिरगांव, फिर वो साउथ मुंबई हो या फिर कल्याण, डोंबिवली, उल्लासनगर, बदलापुर, टिटवाळा, जहां भी जाएंगे आपको अजित निकम दिखाई देंगे। हाँ, आणि थोड्याच वेळात मी आपल्या मुख्य व्यासपीठावरती जे सर्व बसलेले आहेत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यामुळे आपण सगळ्यांनी मुख्य व्यासपीठ जे आहे ते रिकामी करायचंय। तिकडे जे जे बसलेले आहेत लहान मुलं, सगळ्यांनी तिकडून उठा। तो महाराजांच्या पायाखाली कोण बसलाय त्याला जरा उठवायला। गुड टू गो। ओहो, या वेळेला रन घ्यायचा प्रयत्न होतोय आणि ते मात्र दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये मात्र आउट झालेत। 1 रन मात्र नक्कीच मिळेल आणि 1 रन मिळाल्यानंतर 4 ओव्हरचा पहिल्या डावाचा, पहिल्या इनिंगचा हा मॅचचा पूर्वार्ध जो आहे तो समाप्त झालाय आणि मॅचच्या मध्यामध्ये थोडीशी विश्रांती आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण कंप्लीट करू। ती 28 आणि 29 धावांचा पाठलाग करायचा आहे, तर 29 धावांच्या पाठलागाला जशी सुरुवात होईल नेक्स्ट इनिंग साठी मात्र मायक्रोफोनवर मी निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र मनोजी पांडे यांना। धन्यवाद।
जिन्होंने बल्लेबाजी करते हुए भी अपनी टीम की शुरुआत की थी। अब गेंदबाजी भी हर्ष ने शुरुआत की है, तो काफी अच्छी शुरुआत यहां पर हर्ष की। लगातार 2 गेंदों पर 2 सिंगल लेने के बाद ये तीसरा स्ट्रोक में ताकत जरूर थी, 4 रन बन सकते थे, लेकिन यहां पर फील्डर ने अच्छी फील्डिंग की चपलाई दिखाई यहां पर, और जहां पर 4 रन हो सकते थे वहां पर 1 रन से रोका। और यहां पर खाता खोलेगी दुर्गा माता की टीम, खाता खोलेंगे अजय। तीसरे गेंद पर 1 रन मिला, 3 गेंदों पर अब तक सिर्फ 1 रन मिले हैं। 29 रनों का पीछा कर रही है टीम, थोड़ा सा एक्सेलरेट करने की जरूरत है। हर गेंद पर रन बनना काफी जरूरी, हर गेंद पर रन बनना काफी जरूरी। इस प्रकार से ये प्रेशर प्रेशर प्रेशर, 29 रनों का प्रेशर, ये काफी बड़ा प्रेशर होता है। जब भी आप बड़े स्कोर का पीछा कर रहे होते हैं तो आपके ऊपर एक प्रेशर जरूर होता है, और वो प्रेशर यहां पर दुर्गा माता पर साफ साफ दिखाई देता हुआ। 1 रन पर यह पहले विकेट का पतन हुआ। 29 धावांचा पाठलाग करतोय हा संघ। पाठलाग करत असताना पहिले 2 डॉट चेंडू, त्यामुळे थोडासा प्रेशर वाढला। हे प्रभु, हे रामकृष्ण हरि जगन्नाथ प्रेमानंद, क्या कर रहे हो, ये क्या कर रहे हो। 5 गेंदों में सिर्फ 1 रन बने हैं। आमच्या विनंतीला 1 to go. आणि मैदानावरती शुभागमन या हम सभी के दिलों को जीत लिया है। हुसैन मंसूरी साहब का मैं यहाँ पर साईराज मित्र मंडल की तरफ से तहे दिल से उनका स्वागत करता हूं, और आपने यहाँ पर शिरकत की, हमारे इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई, हम आपका तहे दिल से इस्तकबाल करते हैं। धन्यवाद हुसैन मंसूरी साहब। और चलते हैं इस मैच की तरफ, जहां पर ये मुकाबला साईराज प्रीमियर लीग की तरफ 1 रन का इजाफा, 29 रनों का पीछा कर रही है बल्लेबाजी करने वाली टीम। हुसैन मंसूरी साहब का यहां पर पूरी तरह से स्वागत करते हुए दर्शक दीर्घा से भी उनके लिए सिंगल रन का इशारा था हुआ था अंपायर का। बढ़ता हुआ स्कोर इस समय जहां पहुंचा है, हुसैन मंसूरी साहब जिनके इंस्टाग्राम पर 8.2 M फॉलोअर्स हैं, और सचमुच हुसैन मंसूरी साहब ने जो काम किया है सभी के दिलों को जीत लिया है। हुसैन मंसूरी साहब ने जो जिस प्रकार से लोगों की सेवा की है, गोर गरीब जनता की सेवा की है, गोर गरीब जनता के बीच में जाकर उनके जो दुखों का कारण पूछा है, सचमुच काबिले तारीफ हुसैन मंसूरी साहब। बढ़ता हुआ स्कोर इस समय 4 रन, और बढ़ता हुआ स्कोर इस समय 5 रन। रन। एक अजीत निकम सर खाते प्राप्त अंपायर। आपने देखा होगा कि न्यूजीलैंड के अंपायर विली बाउडन जिस प्रकार से अंपायरिंग में एक अनोखापन लाते हैं, और ये सावधानी हटी, दुर्घटना घटी, सावधानी हटी, दुर्घटना घटी। क्रिकेट में फील्डिंग का बहुत ही बड़ा योगदान होता है। हमेशा बैटिंग की बात होती है, फील्डिंग की बॉलिंग की बात होती है, लेकिन फील्डिंग की कम बात होती है। देखिए यहां पर देखते ही देखते मिस फील्ड की वजह से 4 रन मिले। वन टू गो, 10 रन।
और हमारे आज के चीफ गेस्ट हुसैन मंसूरी साहब को मैं बताना चाहूंगा, सर ये मैच जो चल रहा है 29 रनों का पीछा कर रही है ये बल्लेबाजी करने वाली टीम, जिसका नाम है दुर्गा माता क्रीड़ा मंडल। दुर्गा माता क्रीड़ा मंडल यहाँ पर 29 रनों का पीछा कर रही है और 4 ओवर का ये मैच है। और अभी तक जो 2 ओवर हुए हैं, 2 ओवर में 10 रनों का वो योगदान उनके बल्लेबाजों ने दिया। 2 ओवर में सिर्फ 10 रन हो पाए। अब इस मुकाबले में 12 गेंदों में 19 रनों की दरकार है दुर्गा माता को ये मैच जीतने के लिए। 12 गेंदों में 19 रनों की दरकार। और एक विकेट का पतन होता हुआ धीरे धीरे इस मैच पर शिकंजा कसते हुए शिवडीचा सम्राट धीरे मैच पर अपना शिकंजा कसते हुए टीम, क्योंकि अभी भी सिर्फ 10 रन बने हैं, अभी सिर्फ 11 गेंदें शेष हैं। 11 गेंदों में 19 रनों की दरकार, ये मांग काफी बड़ी है। 11 गेंदों में 19 रन अमूमन इस मैदान पर बनते नहीं। साईराज प्रीमियर लीग के माध्यम से अलग अलग स्पर्धाओं का हम लोगों ने आनंद लिया। इस क्रिकेट स्पर्धा के माध्यम से 319 रक्तदाताओं ने रक्तदान किया। चित्रकला स्पर्धा हम देखे, चेस टूर्नामेंट हमने देखा, हमने कैरम स्पर्धा देखी और लगातार 4 दिनों से ये क्रिकेट स्पर्धा भी हम देख रहे हैं। बढ़ता हुआ स्कोर, अभी भी 10 रन 2.2 ओवर के समाप्ति के बाद 10 गेंदों में 19 रनों की आवश्यकता। लगातार विकेट का पतन होता हुआ, लगातार विकेट गिरते हुए दुर्गा माता इस समय घोर संकट में। अब कोई चमत्कारिक पारी उनके टीम को खेलनी होगी, उनके बल्लेबाज को, क्योंकि आया राम गया राम, कोई बल्लेबाज यहां पर टिक कर नहीं खेल रहा है। यहां पर एक पार्टनरशिप की गरज है, पार्टनरशिप की आवश्यकता है और वो पार्टनरशिप अब तक दिखाई नहीं दी है। बहरहाल गेंदबाजी काफी अच्छी हो रही है। हर्ष जो कि काफी अच्छे गेंदबाज हैं, ओपनिंग में उन्होंने बैटिंग भी की थी और गेंदबाजी में भी अपने जौहर दिखाए हैं। एक संपूर्ण क्रिकेटर। पहले ओवर में सिर्फ 1 रन दिया था हर्ष ने, इस ओवर में अब तक सिर्फ 2 रन दिए हैं। तो काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए हर्ष अपनी टीम के लिए अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी कामगिरी करतोय हर्ष। धावसंख्या अजून देखील फक्त 11, 9 चेंडू शिल्लक आहेत। इस ओवर में अब तक 2 गेंदें शेष है। लेग स्टंप की काफी बाहर यह गेंद थी, लेग स्टंप की बाहर जाती हुई गेंद पर अंपायर ने इसे व्हाइट बॉल घोषित किया। व्हाइट बॉल के साथ साथ बढ़ता हुआ स्कोर इस समय 13 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी 10 गेंदें बाकी हैं, माफ करना 8 गेंदें बाकी, 7। वन टू गो, 1 टू गो। इस ओवर की आखिरी गेंद, ओवर की आखिरी गेंद पर यहां पर बढ़िया फटका था, लेकिन सीधा वहां फील्डर को ढूंढा। 3 षटक संपलेल्या, 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा। 3 गडी बाद 15 धावा। रोशन, आखिरी ओवर में अब ये मुकाबला जीतने के लिए, दुर्गा माता क्रीड़ा मंडल को ये मुकाबला जीतने के लिए आखिरी 6 गेंदों में 14 रनों की आवश्यकता है। काफी मुश्किल। क्रिकेट ये भारी अनिश्चितताओं का गेम है। क्रिकेट में कौन से क्षण क्या होगा ये कुछ कहा नहीं जा सकता। 6 गेंदों का हमें इंतजार करना पड़ेगा। क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी, क्रिकेट इज अ गेम ऑफ ब्यूटी, क्रिकेट इज अ गेम ऑफ एंजॉयमेंट। 3 चौकों की जरूरत है और ये व्हाइट बॉल का इशारा, 2 रन गिफ्ट में मिलेंगे। व्हाइट +1।
अब 6 गेंदों में 12 रनों की आवश्यकता। टारगेट थोड़ा सा आसान होता हुआ। 6 गेंदों में 2 चौकों की आवश्यकता, 4 सिंगल की आवश्यकता। क्या यह हो सकता है? क्रिकेट में कुछ भी हो सकता है, क्रिकेट में कुछ भी कहा नहीं जा सकता। खप्पू बल्लेबाज, अजय इस समय स्ट्राइक पर। ओ माय गुडनेस, ओ माय गुडनेस, क्या बात है। सचिन सचिन सचिन, विकेट के किंग, विकेट के पीछे सचिन खड़ा है। व्हाइट बॉल था, प्रवीण था, प्रवीण की काफी अच्छी विकेट कीपिंग। व्हाइट बॉल जरूर था, लेकिन काफी दिमागदार क्रिकेट अभी भी। अजून देखील 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे। नवीन फलंदाज सिद्धांत, लेग ब्रेक। काफी बढ़िया तरीके से ये मैच चलता हुआ। मान्यवर हुसैन मंसूरी साहब हमारे विनती को मान देते हुए इस मैच में अपनी शिरकत की, उन्होंने अपनी उपस्थिति दर्शाई है और उनकी उपस्थिति में यह मैच चलता हुआ। इस मैच के आखिरी क्षणों में हम पहुंच चुके हैं। अब 4 गेंदों में यह मुकाबला जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं, मुश्किल जरूर है नामुमकिन नहीं। व्हाइट बॉल, मन के हारे हार है, मन के जीते जीत। हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार। शावा फिल्म का वो डायलॉग मुझे याद आता है। बैटिंग रिव्यू, बैट्समैन रिव्यू प्लीज। और यहाँ पर हाई डेफिनेशन कैमरा के इस्तेमाल से आप रिव्यू भी ले सकते हो। इंटरनेशनल मैचेस में जिस प्रकार से रिव्यू हम लेते हैं, उसी प्रकार से रिव्यू सिस्टम इस साईराज प्रीमियर लीग के माध्यम से भी हमें देखने को मिलता हुआ। थर्ड अंपायरी से चेक करेंगे, टीवी अंपायरी से चेक करेंगे, योग्य निर्णय दिया जाएगा। बहरहाल मुख्य मंच पर हुसैन मंसूरी साहब के साथ में फोटो सेशन चलता हुआ। हुसैन मंसूरी साहब को मैं ये बताना चाहूंगा कि इस साईराज प्रीमियर लीग में जितने भी क्रिकेटर खेल रहे हैं, इस साईराज प्रीमियर लीग में जितने भी क्रिकेटर खेल रहे हैं, सभी लोगों ने अपना अपना रक्तदान किया है। हर टीम ने यहाँ पर 10 बोतल 12 बोतल इस प्रकार से रक्तदान किया है। सभी लोगों ने खून बहा के इस क्रिकेट टूर्नामेंट में आगाज किया है सर। और 319 यूनिट ब्लड डोनेशन करने के बाद इस क्रिकेट में खेलने का मौका उनको मिला है। तो यहां पर खिलाड़ियों का भी उतना ही योगदान है जितना योगदान आयोजकों का है। धन्यवाद हुसैन मंसूरी साहब। आप जैसे जब महानुभाव हमारे इस मंच पर आते हैं, हम लोगों को हौसला अफजाई होती है, हमें भी काफी अच्छा लगता है। आप इसी तरह दिन दूनी रात चौगुनी तरक्की करते रहें। गोर गरीब लोगों की आप जिस प्रकार से सेवा करते हैं, जिस प्रकार से गरीब लोगों को आप खाना खिलाते हैं, उनका आसरा बनते हैं, तो कसम से आपको इंस्टाग्राम पर देखकर हमारा मन इतना प्रफुल्लित होता है, हमें इतना अच्छा लगता है। हम आपसे प्रेरणा लेते हैं सर। आप हमारे इस कार्यक्रम में, हमारे इस छोटे से बस्ती में आज आपने जो शिरकत की है, 4 बॉल बाकी है। ओ वाईडेच चाललेत ना मित्रा। देखिए देख रहे थे कुर्ला, गेंद गई बांद्रा। धन्यवाद। व्हाइट बॉल। और इस ओवर में अब तक कितने वाइड जा चुके हैं? 4 वाइड। इस ओवर में अब तक 4 वाइड।
कहीं ये वाइड महंगा ही ना पड़ जाए। अजित निकम सर ने व्हाइट बॉल को नकार दिया है। यहां पर टूटू बॉल, दोन सा 2 गेंदों में 6 रन। कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है, काही होऊ शकतं। 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे। जर का एक चौका लागला मग मात्र हा सामना कोणत्याही दिशेने पडकू शकतो। ओहो, व्हाईट बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल। अजून देखील 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे। 2 बॉल 5 धावा। वाईड 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 या षटकामध्ये किती धावा वाईड गेलेत? 6। या षटकामध्ये 6 धावा वाईड, 6 वाईड। 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज, 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज। 1 चौका, काम तमाम। चला फलंदाज पाठवा, चला 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 फलंदाज पाठवा, वेळ जाऊ नका। मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत पण व्हायचंय। योगेश, इस समय योगेश बैटिंग लाइन पर। जली का कहता है बोझे का राग, कहता है जिस राग को बारूद बनती है उसे योगेश कहते हैं। हाँ योगेश, कम ऑन योगेश। लड़की थी जवान, मामला था संगीन, जाना था जापान, पहुंच गए चीन। देख रहे थे कुर्ला, गेंद निकल गई बांद्रा से। शायद वाइड वाइड उनके मन में। आणि थँक्यू, धन्यवाद बाबू वाळकरजी। या क्रिकेट स्पर्धेमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे ना तानाजी? संपले व्हिडिओ। आता आपण एक व्हिडिओ या ठिकाणी प्रस्तुत करीत आहोत। हुसेन मंसूरी साहेबांचं काम, ज्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी जे काम केलंय, रुग्णांची जी त्यांनी सेवा केलेली आहे, रुग्णांबद्दल जी त्यांनी आपुलकी दाखवलेली आहे, खरोखरच सगळ्यांची मन जिंकून घेणारे यांचे काम आहेत। हुसेन मंसूरी साहेबांचं कामाबद्दल त्यांनी काय काय केलेलं आहे त्याचं एक छोटंसं आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवलेली आहे, ती आपल्याला या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळेल। सगळ्यांना मी नम्रतेची विनंती करतो, कृपया आपण नीट लक्ष देऊन ही फिल्म आपण बघायची आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आज आपल्या विनंतीला मान देऊन कोणतं व्यक्तिमत्व आपल्या या कार्यक्रमामध्ये यांनी जी हजेरी लावलेली है। हुसैन मंसूरी साहब की एक छोटी सी एक शॉर्ट फिल्म, एक छोटी सी वीडियो फिल्म आपको दिखाई जाएगी, जिससे आपको पता चलेगा किस प्रकार से रुग्णों की सेवा की है, मरीजों की सेवा की है उन्होंने। मरीजों को खाना मुहैया कराया है, मरीजों को दवाएं उपलब्ध कराई हैं, मरीजों को उनको अपनापन महसूस कराया है। सचमुच अगर हुसैन मंसूरी साहब जैसा हर कोई सोचने लगे, हर कोई करने लगे, तो मेरे ख्याल से दुनिया में कभी कभी कोई दुखी नहीं हो सकता। तो मंसूरी साहब से हम प्रेरणा लेते हैं। मंसूरी साहब ने